महाराणी ताराराणी समाधीसाठी 26 कोटींचा विकास आराखडा। डीपीडीसीच्या निधीतून ताराराणींच्या समाधीचं काम। झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट। देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात। तापमानाचा पारा तब्बल 45.6 अंशांच्या वर। महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांचा पारा 40शी पार। पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड बैठक। ठाकरेंपाठोपाठ पवारांचंही मनोमिलन होणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। उद्धव ठाकरेंशी युतीची चर्चा सुरू झाल्यानं राज ठाकरेंसोबतची वैयक्तिक मैत्री संपल्याचा आशिष शेलारांचा दावा। ठाकरे बंधूंच्या टाळीमुळे राज ठाकरे आशिष शेलारांच्या मैत्रीचा बळी गेल्याची चर्चा। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याबाबत माधव भंडारींचा सनसनाटी दावा। स्थानिक प्रशासनावर दबाव असलेल्या व्यक्तीचा हात असल्याचं माधव भंडारींचं वक्तव्य। माधव भंडारी यांचा रोख नेमका कुणाकडे? चर्चा सुरू। अनीस नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा, सनातन संस्थेचे अभय वर्तक यांची मागणी। अनीसला परदेशातून फंडिंग होत असल्याचाही आरोप। काही लोकांनी पीक विमा योजनेला चुना लावला। 1 रुपयात पीक विमा योजनेवर अजित पवारांचं विधान। सोनं 1 लाखाच्या पार। अक्षय तृतीया लग्न सराईत सोन्याला विक्रमी दर। सोन्याचा दर 1,01,000 रुपयांवर। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत। शेती विहारीच्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात।